का फक्त ते आपल्याला दाखवण्यासाठी, भावनात्मक उद्यासाठी करतात? कारण आजकाल खूप मोठ्या प्रमाणात ती टी व्ही सिरियल्समध्ये किंवा OTT वरती सिरियल्स बघून मुलांनी, माणसांनी आत्महत्या करण्यासुद्धा प्रमाण वाढलेलं आहे. याचाच काय आपण त्या आहारी जातोय. दॅट सीन, तो सीन आपल्याला कॅप्चर करतोय. म्हणजेच आपली इंडिपेंडंट थिंकिंग काम करत नाही आहे. वी आर सो मच इन्फ्लुएन्स बाय दिस फोर्सेस, नेगेटिव्ह फोर्सेस इन पर्टिक्युलरली, की आपल्याला रॅशनॅलिटी कळत नाही आहे. रॅशनल विचारसरणी आपण करण्यामध्ये कमी पडतोय आणि त्याचा परिणाम आपल्या अपब्रिंगिंगवरती, समाजावरती होतोय, कुटुंबावरती होतोय. याच्यावरती काय केलं पाहिजे तर इमोशनल इंटेलिजन्स वाढवण्यावरती खूप मोठा बळ देणं गरजेचं आहे. त्यासाठी आपले नातेसंबंध, मी नातेसंबंधामध्ये फक्त आणि फक्त कुटुंबातल्या बोलत नाही, आपली समाज संस्था जी आहे त्यांनी परत आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती इंटरकनेक्टनेस वाढवण्याची गरज आहे. ते करण्याची गरज आहे असं वाटतं. तिसरी गोष्ट आहे ते आपल्या कुटुंबामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणास्तव आज्ञाधारकपणा पाहिजे. आज्ञाधारकपणा वाईट नाही आहे, पण आज्ञाधारकपणाच्या नावाखाली आम्ही म्हणेल ती पूर्व दिशा, आम्ही म्हणेल ते खरं. मुलांनी उलटे प्रश्न विचारायचे नाही. तू उलटा बोलू नकोस, तो तुझ्यापेक्षा वयाने मोठा, त्याच्यामुळे तो म्हणेल ते खरं. असं जर असतं तर नोबेल प्राईज सगळे फक्त वरिष्ठ 90-100 वर्षांच्या व्यक्तींनाच गेलेले असते किंवा सर्वतोषात तेच असते, वय जर हा क्रायटेरिया घेतला तर. आणि आपण त्या आज्ञाधारकतेच्या नावाखाली जिज्ञासा मारतोय, ही चूक करतोय. क्वेश्चन करणं ही जिज्ञासेची पहिली पायरी आहे. हे असंच का, हे या पद्धतीनं का नाही आहे, तुम्ही म्हणताल ते खरं कशावरून, हे का नाही आहे, तुम्ही खोटं बोलताय ते नाही ते बरोबर आहे, हे ज्यावेळेस विचारलं जातं आणि त्याला उत्तर देणं म्हणजे त्या जिज्ञासेला आपण प्रवृत्त करतो. आणि त्याला उत्तर न देते तू गपचे बस, तुला काही कळतं का, तू खूप शहाणा झाला का, एक थोबाडीत देऊ, ही जी भाषा येते त्याचे दोनच अर्थ असतात. एक तर आपल्यापाशी ते ज्ञान नसतं, किंवा मग आपल्याला आपली वृत्ती असते की दाबून टाकायचं, त्याला आपण हिटलरशाही जे म्हणतो ती आपण मुलामध्ये, आपल्यामधून ती वाढवत असतो. आणि तशा प्रकारचा बिहेवियर त्यांच्याकडून एक्सपेक्ट करत असतो. ज्यावेळेस हे बिहेवियर आपण आपल्या मुलाकडनं, विद्यार्थ्याकडून एक्सपेक्ट करतो, समाजामध्ये एक्झॅक्टली तेच होतं. आणि म्हणून आपल्याला काय पुढं न्यायचं आहे तर आपल्याला जिज्ञासा ही जी आहे वाढवायची, वैज्ञानिक वृत्ती वाढवायची, क्वेश्चन करता आला पाहिजे प्रत्येक गोष्टीला. ते वाढवलं तर आणि तरच आपल्याला समाजावरले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्याच्या दृष्टीनं मदत होईल. म्हणून प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी आपल्याला पाहिजे, क्रिटिकल थिंकिंगची ॲबिलिटी पाहिजे. रोट लर्निंग नको आहे, रोट लर्निंग आपण पुढे जाणार नाही आहेत. म्हणून आपली घरामधली असेल, शाळेतली सिस्टम असेल किंवा समाजातली असेल तर ती आपल्याला जिज्ञासा कशी वाढेल या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून त्याचं काम हे घरापासूनच सुरुवात झालेली पाहिजे. ती जर आपण करू शकलो तर खूप मोठ्या प्रमाणावर काम करू शकतो. दुसरा मुद्दा येतो की जसं घर आहे तसा शाळा ही एक महत्त्वाची बाब आहे. आणि शाळा ही प्रयोगशाळा असली पाहिजे. कशाची प्रयोगशाळा? नेतृत्व घडवण्याची. रोट लर्निंग नको आहे. आणि म्हणून तिथं विचार विनिमयता, क्रिटिकल थिंकिंग कशी वाढेल, सर्जनशीलता, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कसे वाढतील, संवाद कौशल्य, कम्युनिकेशन कसं वाढेल, सामूहिक नेतृत्व कसं होईल, समाजाचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह होतील या दृष्टिकोनातून शाळेमध्ये बघितलं पाहिजे. फक्त मार्क्स किती भेटले, तू पहिला आला का, बोर्डात पहिला आला का, मेडिकललाच भेटलं का, इंजिनिअरिंग भेटलं तर IT इंजिनिअर झाला की नाही झाला, मग इंजिनिअरिंग भेटलं तर तुला ML ला भेटलं का, AI ला भेटलं, एवढ्या पुरतं मर्यादित न राहता तू समाजामध्ये का आलास, तुझं सामाजिक क्षेत्रामध्ये काम, स्टँडिंग काय, हू आर यू आणि वाय डू यू वॉन्ट टू स्टे और एन्जॉय लाईफ, हे जर आपण शाळेमध्ये शिकू शकलो तर खूप मोठ्या प्रमाणावरती आपण समाज चांगल्या पद्धतीने घडू शकतो असं मला वाटतं. आणि म्हणून हे करण्यासाठी कोणते नेतृत्व गुण आपण आपल्या विद्यार्थ्यामध्ये, शाळेमध्ये, घरामध्ये, समाजात सुचवलं पाहिजे तर धैर्य, करेज हे सर्वात महत्त्वाचं आहे. कोणत्याही गोष्टीला भिवून न जाता धैर्याने सामना करता आला पाहिजे. आपल्याला यू शुड बी एबल टू फेस द प्रॉब्लेम आणि ते सॉल्व्ह करता आला पाहिजे. त्याच्यामुळे धैर्य महत्त्वाचं आहे. ते करण्यासाठी आपलं कॅरेक्टर ज्याला म्हणू, म्हणजे सर्वात आपण ज्याला ज्या दृष्टिकोनातून नैतिक धैर्य जसं म्हणतो, मॉरल करेज काय आहे, तसं कॅरेक्टर काय आहे. जसं प्लेटो म्हणतो की आर यू मेड अप ऑफ अ गोल्ड ऑर आयर्न ऑर अ सिल्वर, तशी गोष्ट आहे
की आपलं कॅरेक्टर असं पाहिजे की कोणत्याही क्रायसिसला फेस करण्याच्या दृष्टिकोनातून योग्य मार्ग काढू, क्रायसिसमधून पळून जाण्याचं कॅरेक्टर नको. नाही तर ज्या ज्या वेळेस असे प्रश्न येतात त्यावेळेस फक्त आपण पाठीमागे सरायचं, दुसऱ्याच्या पाठीमागे त्याला नेतृत्व म्हणत नाहीत. मिनियन्स आपल्या करत नेतृत्व कधीही नेतृत्व तयार करतं, फॉलोअर्स तयार करत नाहीत. मग कॅरेक्टर बिल्डिंग ही महत्त्वाची गोष्ट असते. सहानुभूती, इतराबद्दल आदर, इतर व्यक्ती, समाज, इतर विचारसरणी याच्याबद्दलचा आदर निर्माण करणं ते विचारातूनच होऊ शकतं आणि आचरणातून होऊ शकतं. फक्त बोलते सुधारक न राहता करते सुधारक होणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलली पाहिजेत. ती घरापासून आले पाहिजे, शाळेतून आले पाहिजे, समाजाच्या वागण्या बोलण्यातून सुद्धा आलेली पाहिजे. आणि हे करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये कोणते गुण असायला पाहिजे, तर त्यांनी स्वतःवरती विश्वास ठेवणं, अगदी लिमिट, तुमच्यावरती दुसरा कुणाचाही विश्वास नसला तरी चालेल, स्वतःच्यावरती विश्वास पाहिजे की ही मी करू शकतो. हे करण्यासाठी आवश्यक पावलं, काम करण्याची माझी तयारी आहे, कष्ट करण्याची मी तयारी, हे नेतृत्वाचे गुण त्यांच्यामध्ये आले पाहिजेत. संकटावर मात करणं हे त्यांना आपण शिकवलं पाहिजे. म्हणून एखादा प्रॉब्लेम आल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याच्यापासून किंवा मुलांना त्याच्यापासून दूर न ठेवता ते फेस कसं करतात त्यांना पाहू द्या. एक्सपिरियन्शियल लर्निंग दिलं पाहिजे. अनेक वेळेस आपण बघतो की म्हणतो की शिक्षकाचा मुलगा शिक्षक होतोय, IASचा मुलगा IAS होतोय, राजकारणाचा मुलगा राजकारणात जातोय. हे जीन्समध्ये नसतं. हे त्या व्यक्तीकडे बघून, त्यांचा रोल बघून, ते कशा पद्धती वागतात हे बघून त्याच्यावरती पावलं टाकून एक्सपिरियन्सच्या माध्यमातून ते अनुभव घेऊन ते शिकतात आणि त्याच्यावरती काम करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून त्या गोष्टी घडतात. तर आदर्श समाज घडवायचा असेल तर आपल्याला अगोदर आदर्श घर बनवावं लागेल, आदर्श शाळा बनवावं लागेल, आदर्श कम्युनिटीज बनावं लागतील आणि पर्यायानं आदर्श समाज आणि आदर्श जग आपल्याला तयार होईल. त्याच्यामुळे निश्चित आपल्याला स्वतंत्र विचार करणे, इंडिपेंडंट थिंकिंग ही प्रमोट करावी लागेल. मी त्या विचाराशी सहमत नाही म्हणून त्याची मुस्कटदाबी करणं हे चांगल्या समाजाचं, चांगल्या घराचं किंवा चांगल्या व्यक्तीचं गुण नाही आहे. त्याच्यामुळे इंडिपेंडंट थिंकिंग कशी होईल, क्वेश्चनिंग द स्टेटस कसं होईल आणि समाजामध्ये पॉझिटिव्ह बदल कसे होतील हे आपल्याला बघायला लागेल. आणि या सगळ्यांचा पाया हा नैतिकतेवरती अवलंबून आहे. व्हॅल्यू बेस्ट हा आहे. जर व्हॅल्यूज नसत्या, फक्त मटेरियलिझम असलं तर त्याचे निगेटिव्ह परिणाम होतील. म्हणजे कदाचित मला ऐश्वर्य भेटेल पण पुढे जाण्यासाठी आमची तयारी नसेल, कम्युनिटी एकत्र राहणार नाही. म्हणून क्लायमेट चेंज सारखा ज्यावेळेस विषय येतो, क्रायसिस येतात, त्यावेळेस मग आपण एक्सपोज होतो आणि मग पहिल्यापासून आपल्याला बघावं लागते कुणाकडे कधी आणि काय कसं करायची, मदत कुठं मागायची ही सुद्धा आपल्याला कळत नाही. दुसऱ्याकडे आपण बोट इंडिकेट करायला होतं की ही प्रॉब्लेम यांच्यामुळे झालेले आहेत. जसं क्लायमेटच्या बाबतीत आपण म्हणतो, जे डेव्हलप कंट्री आहेत ते म्हणतात की तुम्ही आता कार्बन फुटप्रिंट कमी करा, पण ओरिजिनल प्रॉब्लेम त्यांच्याकडे झालेला आहे म्हणून आपण त्यांच्याकडे बोट दाखवत राहिलो त्यांनी प्रॉब्लेम सुटणार नाही आहे. सगळ्यांना एकत्र मिळूनच काम करावं लागणार आहे. कारण आपण जे म्हणतो वसुधैव कुटुंब, जर वसुधैव कुटुंब आहे तर प्रॉब्लेम सुद्धा सगळ्यांचे सेम आहेत. एका ठिकाणचा प्रॉब्लेम दुसऱ्या ठिकाणी तो येणारच आहे आणि त्याच्यावरती मात करण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन कृती करण्याची गरज आहे आणि त्याची सुरुवात ही आपण स्वतःपासून करणं गरजेचं आहे. मला वाटतं की सुरुवात आपल्या आचरणातून आली पाहिजे, आपल्या विचारातून आली पाहिजे आणि ती फक्त बोलण्यापुरती मर्यादित न राहता आपण कृतीमधून आणलेली पाहिजे. ते करण्यासाठी सत्यनिष्ठा ही महत्त्वाची आहे, ट्रुथ हे महत्त्वाचं आहे, सत्तेच्या वाटेवरती चालणं आपल्याला गरजेचं आहे, दूरदर्शीपणा, व्हिजन असणं गरजेचं आहे आणि सहानुभूतीपूर्वक आपल्या सर्वांना काम करणं गरजेचं आहे. असा जर समाज, असा व्यक्ती, असे पालक आणि पाल्य आपण जर तयार करू शकलो, ते वागू शकलो तर निश्चित आपण एक चांगला समाज तयार करू शकतो. ते करण्याची जबाबदारी फक्त पालकांची नाही, फक्त शासनाची नाही, तर आपल्या सर्वांची आहे. याची जाणीव जर आपण ठेवली आणि त्या कृतीवरती आपण काम करण्यासाठी चालू जर केलं तर निश्चित हा समाज एकंदर पॉवरफुल समाज होऊ शकतो. जसं की तर आपण नांदेड सिटी म्हणतो, खूप मोठ्या प्रमाणात ते पॉप्युलेशन आहे, सांस्कृतिक कार्यक्रम होतात, 70-75 संघटना एकत्र येऊन काम करतात, निश्चितच चांगली गोष्ट आहे. असाच कम्युनिटी पुण्यासाठी, महाराष्ट्रासाठी, देशासाठी काम करू शकतील. गरज कशाची आहे, फक्त तात्पुरता कार्यक्रमापुरता एकत्र न येता, 1-2 दिवसासाठी एकत्र न येता, ही सततची प्रक्रिया आपला स्वभाव गुण होणार आहे की नाही, आपल्या त्या स्वभावामध्ये येणार आहे की नाही आणि इतरांना त्याप्रमाणे वागवून देणार आहे की नाही, यामध्ये असणं गरजेचं आहे. मला वाटतं आपण आपला जर तो स्वभाव गुण घेतला आणि त्याप्रमाणे वागायला लागलो,
तर निश्चितच आपला समाज हा देशाचंच नव्हे या प्लॅनेटचं सुद्धा नेतृत्व करू शकतो. त्या सर्वांसाठी त्यासाठी आणि हे प्लॅनेट ज्याला अर्थ म्हणतो, पीपल अँड प्लॅनेट आपण जे सर्व करतोय, आपण लोक एकत्र येऊन हा जो प्लॅनेट आहे तो वाचवणं गरजेचं आहे. पुढच्या पिढ्यांचं भवितव्य कॉम्प्रोमाइज न करता ती रिसिलियन्सी आपल्यामध्ये असणं, आपल्या पुढच्या जनरेशनमध्ये आणणं हे गरजेचं आहे. त्या सर्वांसाठी आपण प्रयत्न करूया आणि एक चांगला समाज घडवण्यासाठी एकत्र येऊन काम करूया अशी मी अपेक्षा करतो. मला इथं बोलल्याबद्दल आपल्या मनापासून आभार मानतो आणि मला माझा घसा जास्त दुखत असल्यामुळे मला जास्त बोलता येणार नाही, ती खंत व्यक्त करतो. आपले काही जर प्रश्न असतील तर त्याचा निश्चित मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आपण इथं आलात, माझा हेतूची सत्कार केला त्याबद्दल सर्वांच्या मनापासून आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. असे